काही क्षणात ओपनर्स मैदानावरती दाखल होतील. सात्विक धनंजय नाईक, येणारं फ्युचर आज आईच्या क्रिकेटचं, तो देखील सध्या आपल्या वडिलांसोबत मॅच एन्जॉय करतो. वेलकम सात्विक, आपलं देखील सहर्ष स्वागत. चला, दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेअर 12th मॅन तुम्हाला कॉम्बॉक्स मध्ये त्वरित पाठवायचं. अभिनंदन MS11 मोठी डहाणू, 2 सामने जिंकून टेबल टॉप करत सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. डीजे मास्टरनं आय थिंक बाला हे सॉन्ग बॅटर्ससाठी प्ले केलं होतं. राज आणि त्याच्या सोबतीनं विनय. मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं अर्धशतक झळकावलं तो विनय बैटिंग ट्रैक वर आला. मुश्किल है चाहे कितनी क्यों ना है, हौसले अगर मजबूत हो ना तो मंजिल तक पहुंचने का मजा आसा बन जाता है. आणि धाकटी डहाणू समोर 75चं रन चेस करून हा संघ मैदानावरती आलाय, मरवाडा 11, आणि आता तो फाईट करतोय. कुंज इंटरप्राइजेस डहाणू सावटाचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मरवाडा 11 इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर अर्ध्या विकेटवर टाकलाय, चालला डीप थर्डमॅन आउटफील्ड फास्ट, क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे आणि फायनली बॉल अडवला जाल तोपर्यंत धावा कंप्लीट केला जातील. या ठिकाणी 2 धावेनं डाव मैदानावरती सुरू झाला. थर्डला ट्राय केलं होतं, नंतर नकार केला फलंदाजी करताना विनय आणि राज. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतात. गौतम आडव्या बॅटनं ऑन साईडला लपेटलाय बॉलला, मिड विकेटला फिल्डर आहे. एक सिंगल ऍड होईल, एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती धावा झालेत आतापर्यंत 3. षटक मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं 6 षटकांची मॅच, संध्याकाळचं सत्र आणि अतिशय सुंदर असं वातावरण. टप्पा पडलाय, चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची होती समाप्ती. समुद्राला भरती आल्यानंतर ना इकडचं जे क्लायमेट आहे खूप सुंदर वाटतं. अगदी वाऱ्याची झुळूक, अंगावरती येणारा गारवा अंगावरती शहारे निर्माण करून जातं. आणि एक अतिशय चांगल्या आयडल क्लायमेटला तुम्ही जाईगाव पाहता. ओयठी आउट, फलंदाज बाद, लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी जातीय विकेट. आणि धक्का लागलाय या मॅच मधला पहिला टीम मरवाडा 11ला. थँक्यू डीजे. इव्हनिंग सेशन, संध्याकाळचं सत्र आणि अतिशय चांगल्या मॅचेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. विनयची विकेट फार स्वस्तात गेली आहे. जी प्राइज विकेट होती ती आली आहे गोलंदाज गौतमच्या खात्यात. फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. मजाल मॅचला.
बाजूला समुद्र आहे. मगाशी समुद्राकडे पाहता पाहता आहे ना मोती सर एक गोष्ट आली मनामध्ये. माणसाचं आयुष्य पण आहे ना अगदी समुद्रासारखं असावं. ना भरतीचा माज ना ओहोटीची लाज. जे पण आहात ते स्वतःच्या जीवावरती अस्तित्व असावं आज. एक सिंगल आडोल षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाले 4. विनयच्या विकेट नंतर टीम मरवाडा बाउन्स बॅक या ठिकाणी करेल का? कारण धावेंची नितांत गरज आहे. रन्स येणं इम्पॉर्टंट आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 60 धावा या सत्रात बनायला पाहिजे. कारण समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ खेळतोय कुंज इंटरप्राइजेस. मोठ्या मोठ्या बॅटर्स त्या टीमकडे. डहाणू विभागातनं त्या बेल्टमधनं ग्रामीण भागातील एक नामवंत टीम सध्या खेळतीये कुंज इंटरप्राइजेस. त्यांच्या अगेन्स्ट जर तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे तर पलटवार करणं हे देखील या मॅचमध्ये तितकंच गरजेचं आहे. ओव्हर नंबर सुरू झाली आहे. 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यज्ञेश. माची समाजाच्या जेव्हा जेव्हा मॅचेस होतात त्यावेळी देखील हा संघ खेळतो आणि जेव्हा जेव्हा ग्रामीणचं क्रिकेट असतं तेव्हा तेव्हा हीच टीम गावाच्या नावासाठी खेळते. इथं फटका लाजवाब मिस्टर 360 सूर्या भाऊ एबीडी स्टाईल. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आला षटकार. थँक्यू डीजे. षटकार ऍड झालाय. 6 धावा धावफलकावर. जवळजवळ जाई गावांना लहानांपासून अगदी मोठ्यांना सगळ्यांनाच आपण क्रिकेट पाहताना पाहतो. मात्र मागच्या 2 दिवस जर व्यासपीठावरती अट्रॅक्शनचं सेंटर कोण आहे तर त्याचं नाव आहे रुद्रांश. खूप क्यूट आहे आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर खरं तर मन प्रसन्न होतं. हाफ ट्रॅकर बॉल चालला डीप मिड विकेटला. उंच जास्त गेला लांब नाही टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद. मागच्या बॉलवरती षटकार. तदनंतर दिले उत्तर. ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. थँक्यू डीजे. लैला आणि मजनूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची आहे. ज्या सिनेमानं मराठी सिनेमासृष्टीला पूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध केलं. मैत्री कशी असावी प्रेम कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण ज्या सिनेमानं मराठी सिनेमासृष्टीला दाखवलं दुनियादारी त्यामधील सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. लैला आणि मजनूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची आहे. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये. लव्ह स्टोरीचे किस्सात ना खूप खतरनाक असतात. अधूरी रहे इश्क की दास्ता वह चाहत कहलाती है. समंदर से मिलने के बाद नदी भी समंदर कहलाती है. म्हणून मी नेहमी म्हणतो हर सर जहा झुक जाए वह मंदिर होता. हर नदी जहाँ समा जा वह समंदर होता. जीवन की कर्मभूमी युद्ध तो भरपूर है. हर जंग जीत जा वही सिकंदर होता. त्यामुळे जीवनात जगताना आज संघर्ष असा करा की उद्या साम्राज्य तयार झालं पाहिजे. कारण तुमचा आजचा संघर्ष उद्याचं साम्राज्य घडवतो. बॅटच्या समोर सॉफ्ट हँडने खेळले. सिंगलचा प्रयत्न आहे. परीचा विकेट धोक्यात आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला कॉल तिकडे झाला. यस नो वेट अँड वॉच. देन सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. इथं फटका मिडल झालाय. चाललाय वाऱ्यासोबत वार्तालाप. मिड विकेटच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. चला षटकार ऍड झाला.
अनेक सारे प्रेक्षक गुजरात वलसाड विभागातनं देखील मॅच ऑनलाईन एन्जॉय करतात. ऑर्गनायझरची इच्छा आहे की हिंदीमध्ये समालोचन झाला पाहिजे. चला आपण वळूया. 19 ऑन बोर्ड, 19, 2 विकेट खोने के बाद मजा आएगा मुकाबले में अब, क्योंकि अभी पिछले गेंद के ऊपर एक कड़क सिक्स है. स्लोवर वन, लेग बिफोर विकेट के लिए अपील जरूर होगा. इम्पैक्ट आउटसाइड द ऑफ और अंपायर का इशारा यहाँ से आता हुआ लेग बाइज. एक लेग बाइज के चलते एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड के ऊपर आएगा और 1 रन के साथ 2 ओवर का खेल. पावर प्ले P1 और P2 के बाद टीम का टोटल बना 22-0. 20 पे 2 विकेट गंवाने के बाद पहले दौर में बल्लेबाजी करती हुई टीम नजर आ रही है आपको मरवाड़ा 11. सुनते एक डीजे वाला गाना, फिर चलेंगे बीच मैदान के अंदर जहां मुकाबला आप देख रहे हो सेकेंड राउंड का. सेकेंड मुकाबला मरवाड़ा 11 उनके सामने टीम कुंज इंटरप्राइजेस. बीस रन पे 2 विकेट और 4 ओवर का खेल बचा. जिस 60 के टारगेट की बात की जा रही थी ना मोदी सर, अगर ये बल्लेबाज विकेट के ऊपर खड़ा रहा ना, यहां से रनों का अंबार खड़ा कर सकते हैं बल्लेबाज. ऑन स्ट्राइक आप देख रहे हो राज, जो एज ओपनर बीच मैदान के अंदर अगर देखा जाए आए बड़ा सपना लेकर. एक बेहतरीन सिक्सर भी उनके बल्ले से हमने देखा है, तो उम्मीद यही होगी कि आने वाले 4 ओवर के खेल में राज के बल्ले से अच्छे रन आए, अच्छे शॉट्स देखने को मिले. तकनीकी तौर पे नहीं, राज की अगर बल्लेबाजी देखी जाए तो ज़्यादा पावर जनरेट कर रहा है. फुटवर्क उनका बहुत कम है, बल्कि हालांकि कहा जाता है ना, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क, ये दोनों चीज़ें बहुत इंपॉर्टेंट है. एक सिंगल आएगा, एक सिंगल के साथ टीम का टोटल आगे जाता हुआ. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने मिल रही है 21-21. ऑन स्ट्राइक परी, जिसने पिछले मुकाबले में ना एज ओपन आए थे बल्लेबाजी करने के लिए. यहाँ पे बेहतरीन कनेक्शन है, मिडलिंग अच्छा है, टाइमिंग अच्छा है, और परी के बल्ले से आई है तो टीम इतना ही कहेगी. चीते की चाल, बाजीराव की तलवार, बाज की नजर और परी के शॉट पे कभी संदेह नहीं करते मेरे दोस्त. 27. डीजे थोडं ग्राउंड मध्ये पण लक्ष ठेव बाबा. 27 धावा धावफल कवर. प्ले डाउन, बल्ले को चूमने के बाद स्टंप को यहां से बिखेरती हुई और विकेट आएगी. पिछले गेंद पे छक्का, उसके बाद तुरंत विकेट. क्या मुकाबला चल रहा है. गेंदबाज भी हार मानने को तैयार नहीं है और बल्लेबाज को से रन का शौक लगा है. और इस मुकाबले में देखा जाए मानो 55 या 60 के आगे जाने की सोच लेकर टीम मरवाड़ा 11 खेल रही है. यस डीजे प्लीज अब बजाओ. थैंक यू डीजे. समंदर के किनारे पे बैठा हुआ जाई गांव, महाराष्ट्र और गुजरात की बॉर्डर के ऊपर. जाई वाले भी हमेशा एक बात हमेशा कहते होंगे, समंदर का शौक रखने वाले तालाब के किनारे नहीं जाया करते. समंदर के किनारे पे बेहतरीन ग्राउंड है और ऐसे मुकाबले जब प्रतियोगिता टूर्नामेंट ऑर्गेनाइज की जाती है, दोस्ती यारी ट्रॉफी, 4 दिन का एक क्रिकेट और मानो 4 दिन जाई गांव का मेला आप देख रहे हो बीच मैदान के अंदर. लोअर फुल टॉस सामने खेला, ड्राइव करते हुए गेंद जाएगी मिडन को बीट करके चीरते हुए डीप में लॉन्ग ऑन, एक सिंगल के साथ और डबल को यहां से कन्वर्ट किया. थ्रो बहुत खराब था, बहुत खराब था, लेकिन 2 रन यहां से मुकम्मल करने में कामयाब होते हुए दोनों बल्लेबाज नए बल्लेबाज बीच मैदान के अंदर आए. कुमार इन एट नंबर 5. कुमार को भी बैटिंग टीम कहेगी, कुमार आज तू रन मार, क्योंकि टीम को बहुत जरूरी है, क्योंकि रन जरूर बना 29, लेकिन विकेट का ग्राफ देखा जाए ना तो थोड़ा सा ज्यादा हमें नजर आ रहा है. और एक सिंगल यहां से मिल सकता है. डायरेक्ट हिट की कोशिश जरूर थी, एक सिंगल के चलते
इस ओवर का खेल खत्म होगा और 3 ओवर के बाद 10.00 इस करंट रन रेट से बल्लेबाजी हो रही है, 30 रन और विकेट गए 3, 30 पे 3 बाद ये अभी तक स्कोर है 6 ओवर का मुकाबला। और पहले दौर में बैटिंग करती हुई टीम मरवाड़ा 11। थैंक यू डीजे। बेहतरीन संगीत के साथ फिर एक बार चलेंगे बीच मैदान के अंदर। टीम की टोटल 3 ओवर के बाद 30 लॉस ऑफ 3 विकेट। आने वाले 3 ओवर और यहां से 30 या 40 आते रन तो एक अच्छा टोटल ऐड होगा। आज बेहतरीन कमेंट्री आपको सुनने को मिली, वॉइस ऑफ बोईसर, द लेजेंडरी वॉइस दीपक संके सर को आपने सुना और एक तजुर्बे के साथ जब कमेंट्री होती है तब सुनने का मज़ा आता है। संके सर को पता होगा, बाल सुब्रमण्यम अय्यर, मोंटी सर, ये सब कमेंट्री की दुनिया के वो नाम है जिन नामों ने टेनिस बॉल क्रिकेट के कमेंटेटर्स को एक पहचान दी। और ये सब कमेंटेटर्स टेनिस बॉल क्रिकेट में जुड़े रहे, बने रहे, अपने काम से टेनिस बॉल क्रिकेटर को पहचान और अपने काम को अंजाम देते रहे। जाकर टेनिस बॉल क्रिकेट के इन सितारों ने काफ़ी बड़े पैमाने पर टेनिस बॉल क्रिकेट को आगे देता। उसका बेस्ट एग्जाम्पल ISPL, स्ट्रीट टू स्टेडियम, गली टू ग्लोरी ऐसे क्रिकेट में डेवलपमेंट होते हुए हमें नजर आए। आने वाले समय में ITCL नाम का फॉर्मेट क्रिकेट में आएगा। सुप्रीमो ट्रॉफी आना बाकी है, रतनबुआ ट्रॉफी आना बाकी है, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी, देवगढ़ की ट्रॉफी आ रही है। बड़ी बड़ी टूर्नामेंट आने वाले समय में आपने को देखने को मिलेगी। पालघर के क्रिकेट के, सफाले के क्रिकेट की बात की जाए तो शिवनेरी चषक 2 लाख की एक बड़ी प्रतियोगिता आने वाले मार्च में हमें मिलने आ रही है। क्या कहोगे सर, जो क्रिकेट अभी डेवलप हो रहा है और आपके कमेंट्री का उसमें उतना ही बड़ा लैंड शेअर है जितना इन क्रिकेटर्स का खेळणे में? निश्चितच खूप मोठं म्हणाला तुम्ही. आणि बाळ सुब्रमण्य सर बोललो सर, मी माझी गुरुवर आहेत ते अनेक वर्षांनी. बाळ सुब्रमण्य एक शब्द होता मग आहे का, वाघाची सापाची जात आणि टाकली काठ. आणि त्या खऱ्या अर्थाने एका विवेक कदम एक नावाचं मोठं खेळ तुम्ही बघितलं, जयदीप भरत ज्याला चॉमे म्हणतो तुम्ही बघितल्यात. नंतर एक बँक ऑफ महाराष्ट्राचे अजय दादरकर ह्या नावाचं तुम्ही खेळ. नंतर जनक मेस्त्री जो प्रेसीकडनं आपण खेळायचा तो बघितलेत. असे चुहा नावाने बघायचं त्या काळात. आणि त्यांच्या शैलीमध्ये ना बाळ सुब्रमण्यची कॉमेंट्री आपण सुप्रीममध्ये पूर्वी ऐकायचो, त्या मैदानावर जायचो. त्यावेळेस यूट्यूब नव्हते, RK स्टुडिओ स्टेडियम होतं. आणि खरोखर तुमच्याकडे वयाने जरी तुम्ही लहान असते पण तुमच्याकडे मला वाटतं तुम्ही वयाच्या 7व्या 8व्यापासून क्रिकेट बघत असाल. कारण तुमच्याकडे जो बांधा आहे आणि जो तुमच्याकडे डिक्शनरी शब्द रेकॉर्ड बघायला मिळतात. कदाचित त्या समालोचकाने सुरुवात केली तेव्हा तुमचा जन्म देखील असावा, पण त्यांचे जे आज तुम्ही ख्याती आमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे तुम्हाला सलाम असायला पाहिजे. खूप खूप अभिमान तुमच्याविषयी आम्हाला वाटतोय. आणि तुमच्याबरोबर कॉमेंट्री बसताना जो आपुलकीपणा तुम्ही करतात ना आपल्या त्यामध्ये बघायला मिळतो. आणि त्यानेच विश्वातले अनेक अनेक खेळाडू तुमच्याकडे बघायला. पूर्वीच्या काळामध्ये आपण माहीम फिशरमॅन कॉलेज आपण बघितली तर सर्वात मोठं क्रिकेटचं गड मानलं जायचं. असे मोठमोठे खेळाडू आपल्याला महाराष्ट्रात दिलेत. मग वसईमध्ये तुम्ही गेलात त्या कॅथलिक क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. असे मोठे मोठे कोण पूर्वीपासून एक वेगळा दबदबा या महाराष्ट्राने, या पालघर जिल्ह्याने, पालघर तालुका आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. नो बॉल. मॉन्टी सर म्हणजे तुम्ही ओके, ते खूप मोठे कॉमेंटेटर आहेत. डीजे थांबा ना. आता तुम्ही बघितलं ते बेसबॉल कव्हरेज करतात, ते अनेक प्रकारचे खेळ कव्हरेज करतात आणि दूरदर्शनच्या माध्यमातून त्याला खूप पद्धतीने बघायला मिळते. नो डाउट एट ऑल. नो बॉल, उसके ऊपर एक बेहतरीन 6 आता हुआ और साथ ही साथ चलते टोटल आगे जाएगा. स्कोर कार्ड के ऊपर एक नज़र डालेंगे, फिर एक बार आपके साथ बात, आपका अनुभव साझा करने में और मज़ा आएगा. मॉन्टी सर की बात की जाए ना, स्कोर कार्ड के ऊपर 39 रन बने. अभी जो ऑल इंडिया फेडरेशन के द्वारा गोल्फ हो, फुटबॉल हो, हॉकी हो, ऐसा कोई स्पोर्ट्स गेम नहीं है जहाँ पे मॉन्टी सर ने कमेंट्री नहीं की. और आपको 2 बातें मैं बताऊंगा मेरे लाइफ की
जहाँ पे कमेंट्री का मेरा जो एक इंटरेस्ट रहता है ना वो बढ़ता चला गया। बैकफुट पे जाके खेलना था, फ्री हिट वाली गेंद थी। पहली बार जब मैंने मेरे गांव में एज अ स्कोरर मैं जब मेरा होटल मैनेजमेंट करियर चालू था, कॉलेज जब लास्ट ईयर था डिग्री का, नाइट टूर्नामेंट होती थी, एक कमेंटेटर आया नहीं और एक कमेंटेटर के तौर पे पूरी रात भी चलती थी। पहले का क्रिकेट आपको पता है, लेकिन जब उनको खाना खाने जाना था तब माइक्रोफोन मिला, खाली स्कोर बता रहा था। तब उन्होंने बताया कि आपकी वॉइस अच्छी है, आप कर सकते हो। तो उसके बाद वहाँ से एक छोटा सा मोटिवेशन मिला और एक ट्रैक मिला कि यहाँ से आगे कुछ कर सकते हैं। उसके बाद पहली बार जब मैंने टिटवाला में कमेंट्री की, गणपति मंदिर है टिटवाला का, बहुत फेमस है, बहुत सारे गणपति बापा के भक्त वहाँ पे आते हैं। सुबह जाते वक्त पहले गणपति बापा का दर्शन लिया, बापा को बोला नई शुरुआत है, पता नहीं आगे जाके क्या होगा, लेकिन खाली पैसा नहीं नाम कमाना, वो सोच के साथ मैंने शुरुआत की। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। तब मोंटी सर वहाँ इंस्पेक्टर थे टिटवाला के, वो कमेंट्री नहीं कर रहे थे, खाली वो रोड पे मैच देख रहे थे। उन्होंने 2-3 ओवर कमेंट्री सुनने के बाद वो खुद मिलने आए, मुझे पता भी नहीं था मोंटी सर कौन है। तब जाके जब मैंने विश्वास नांगरे पाटील की एक लाईन वहाँ पे कही थी, म्हणजे आजही याद आहे, मराठीमध्ये फार सुंदर वाक्य. बॉल चालला डीपमध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाव, फलकावरती धावा, चौकारानंतर 47. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. त्यानंतर येऊन पाठीवरती त्यांनी थाप मारली, एक 10-15 मिनिटं त्यांनी मॅच एन्जॉय केली. त्यानंतर घडलं असं, ज्यावेळी ते समालोचन करायला लागले, मी फक्त असं ऐकतच बसलो की कॉमेंट्री अशी पण होतं, आपण जे करतो ते कॉमेंट्रीचं सी पण नाही आहे. त्यानंतर खूप काही शिकत गेलो आणि त्यानंतर 3 वर्षानंतर बालसुब्रमण्य अय्यर सरांसोबत ज्यावेळी मुंब्राला 5 लाखाची स्पर्धा होते, मोती सरांना माहिती आहे, उत्तन वगैरे सगळ्या टीम खेळायला येतात, नासिर खान बुबेर यांची स्पर्धा, मी कुसुमाग्रजांची एक कविता म्हणालो. बालसुब्रमण्य अय्यर सर आणि माझा पहिला टर्न होता, पहिला स्लॉट होता, जेव्हा मी त्यांच्यासोबत स्टेज शेअर करत होतो. बॅकफुटला जाऊन बॉल डीप बॅकफुट पॉईंटला काढला, 4 धावा मिळतील आणि सलग चर्चा करता करता मैदानावरती फलंदाजांना ना धुरलाच उडवलाय, राडा सुरू आहे बॅट्समनचा आणि धावफलक जाऊन पोचलाय 51 धावा धावफलकावर. हे षटक खूप महागडं राहिलंय. 3 ओव्हर जिकडे 30 होते, या ओव्हरमध्ये 21 धावा आल्यात आणि 4 षटकं संपल्यानंतर धावफलक जाऊन पोचलाय 51 आफ्टर 4 ओव्हर 51. पाण्याची मागणी मैदानावरती होती आहे, थोडंसं पाणी पोचूयात, नंतर चर्चा कंटिन्यू करू. सर काय म्हणाल? 3 ओव्हर 30 आणि 4 ओव्हर नंतर 51, गेम टर्न झालाय. निश्चितच तुम्ही जे म्हटलात तर माझ्या लाईफमध्ये डीजे थांबा ना बघा खूप मोठ्या बालसुब्रमण्यम सर म्हणजे ऑल टाईम स्टार आहे. आणि माझ्या आयुष्यात म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलो PDPL करण्यासाठी, जिथे शिवम दुबे भारताला मिळाला, शम्स मुलानी मुंबईला मिळाला, हार्दिक तांबरे तुम्हाला मुंबईला मिळाला, ती आमची PDPLची स्क्वॉड होती. आणि मी जेव्हा कॉमेंट्री करतो बालसुब्रमण्यम सर जाऊन PDPLच्या मैदानात बाउंड्रीवर बसले आणि तिकडून बघायला मिळाले. आल्यानंतर फक्त पकडला मग सुंदर कॉमेंट्री फक्त एकच करायची, पोस्ट घ्यायला शिक, आणि ते पोस्ट का असते ना तिकडे बघायला मिळाले. त्यानंतर बाकी बालसुब्रमण्यमकडे खूप शब्द ऐकायला मिळाले. आणि कधी कधी काही समालोचक त्यांच्याविषयी काय बोलतात ना, मनाला हृदयाला वाईट वाटते, कारण ज्या माणसाने दिवस रात्र एक करून जो समालोचन केलं आणि क्रीडा क्षेत्राच्या समालोचक आदर निर्माण केला, का त्या काळात होता हो, कमी समालोचक होते, त्यावेळेला माणसाला मिळायचे आणि प्रत्येक जणांची अपेक्षा असतात. आणि खरोखर त्या माणसाला सलाम असं काय नॉलेज आहे त्या माणसाकडे. तुम्हाला टेनिसपासून, कबड्डीपासून, खो खोपासून, व्हॉलीबॉलपासून तर फुटबॉलपर्यंत वित्तमित माहिती देणारे एक मोठे समालोचक म्हणून बघायला मिळतात. एक गोष्ट आहे सर, मार्केटमध्ये शेंगदाणे फुटाणे जरी किती आले ना, काजू बदामाचा रेट कधी कमी होत नाही. काजू बदाम हा काजू बदामच असतो, जो तुम्ही शिऱ्यामध्ये टाकू शकता, जो तुम्ही ड्रायफ्रूट अगदी कोणत्याही चविष्ट पदार्थासाठी वापरू शकता, पण तिकडे तुम्ही खोमट झालेले शेंगदाणे वटाणे नाही वापरू शकत. त्यामुळे हंतरून पाहून पाय पसरा ज्याला म्हटलं जातं ना, ते लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. आणि लेजंडचा आदर जर करता आला नाही तर हे क्षेत्र तुमच्यासाठी मग झिरो आहे. टीमची टोटल धावफलकावरती 51 होती, त्यामध्ये अजून रन्स ॲड झालेत. या ठिकाणी आपण पाहताय 53 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. एक अच्छी बल्लेबाजी हो रही है बीच मैदान के अंदर. ज़रूर आपसे और कुछ बातें जानने को मज़ा आएगा सर. एक दिलचस्प इंसान जो साथ हो तो दिल की बात दिल खुलास करने में मज़ा आती है. अपील नॉट आउट, क्लीन बोल्ड, ओइटे आउट. बल्लेबाज बीच मैदान से बाहर आते हुए, और यहाँ से और एक विकेट यहाँ से आगा. और मैं एक बात आपको बालसुब्रमण्यम अय्यर सर के बारे में बताऊंगा. जब हम मुंब्रा में पहली बार मिले, कभी कुसुमाग्रज, ज़िंदगी में अगर आप कुछ मुश्किलों में हो तो गूगल पे जाके उनके जो कविता पढ़कर आपको ज़िंदगी का एक नया रास्ता, एक नया ट्रैक मिलेगा. उनकी एक बहुत अच्छी पोएम है,
आयुष्यात ज्यावेळी सगळं काही संपलं तुम्हाला वाटतं ना, तीच वेळ असते नव्यानं काहीतरी सुरुवात करण्याची. त्यामुळे जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तेव्हाच तुमच्या माध्यमातून घडला जातो इतिहास. आणि इतिहास तेच घडवतात जे आपल्या स्वप्नांसाठी वेडे असतात, आणि शहाणी लोक तोच इतिहास वाचून दाखवतात. खरोखरच खूप अनमोलाची भूत ऐकायला मिळतात. वयाने लहान असताना आपण म्हणतात ना की लहान मुलात देखील देव बघायला मिळतो, तसा या छोट्या वयाच्या कॉमेंटरमध्ये आम्हाला खूप काही सोनेरी शब्द बघायला मिळतात. खरोखर ओमकार, तू आला 2 दिवस माझ्याशी बघायला मिळालं आणि अशा माणसाबरोबर आलं की जो क्रिकेटचा देवाला, तर देवाला जसं आपण साष्टांग नमस्कार करून आपल्याला आशीर्वाद मिळतो, तशा मोतीलाल शहाचा बरोबर जाणं माणसाला एक मोठी इज्जत बघायला मिळते. आणि झाईच्या मैदान खूप पुन्हा एकदा आपल्या षटकाचा चेंडू लेगस्टॉपच्या खूपच बाहेर जातो, पंच खुणावतात, 2 हात बाहर काढून, दिस इज अ वाईट बॉल. एक ज़बरदस्त क्रिकेट आजच्या मैदानावर. जितनी भी तारीफ कीजिए इस टूर्नामेंट की उतनी कम है कि ज़्यादा करके हिंदी भाषिक रहते, पण माय मराठीची भाषा वाचवा, कारण महाराष्ट्रावर होणारा अन्याय आपण दूर करायला पाहिजे, प्रत्येकाने झटायला पाहिजे, कारण माझा महाराष्ट्र हा संतांचा देश म्हणजे इथे बघितलं जाते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, याला बघा कमी वेगाने चेंडू टाकला, हाईट फॅक्टर आहे बघा किती उंच त्याच्यावरती चेंडू. इथे बाकी जोरदार अपील, पुन्हा खराब थ्रो, धावबाचा चान्स. पण इथे बघूया, एका साईडला 35 किलो वजनाचा खेळून, एका साईडला 82 किलोचा वजनाचा, म्हणजे कशा पद्धतीने पळायचं आणि कशा पद्धतीने धावायचं हे पाहायला एक मगमत आणि मजा बघायला मिळते. नो डाऊट अटोल, अतिशय सुंदर वाक्य होतं सर. मराठी मायबोली आपणच जपली पाहिजे, यात शंका नाही आहे. मात्र क्रिकेट अगदी एक वेगळं आहे, ज्या जाती धर्माच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवतं. या क्रिकेटमध्ये न कुणा जातीचा, न कुणा धर्माचा, न कुठल्या भाषेचं क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये ना फक्त इतकंच, ना गीता बुरी आहे, ना कुरान बुरा, ना बाइबल बुरा है, भेजे में घुसा हुआ जो शैतान है ना, वो सबसे बुरा है. क्योंकि इंसानियत से बड़ा कोई धर्म नहीं होता, और इंसानियत को निभाने वाला, अपने धर्म और कर्म को मानने वाला, उसके जैसा भगवान इस दुनिया में कोई नहीं होता. षटकार 8 झाला, धावफलक 6 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळते षटकारांना फ्लाय होत असताना धावफलकावर 62. ये भी फुल टॉस, ये भी जाएगी मिड विकेट पे, खिलाड़ी मौजूद, लपका जाएगा यहाँ से कैच, और एक बेहतरीन के कैच के साथ आती हुई विकेट. जो बल्लेबाजी अच्छी कर रहे थे, डेट ओवर में आके बड़े बड़े शॉट्स लगा रहे थे, अपने टीम को बड़े टोटल की ओर नजदीक ले जाते, उनका विकेट आता हुआ. डीजे थांबा. काल तुम्ही खूप वाक्य सांगितलं, भारताने कपिल देव निखेलच्या काळामध्ये हा विश्वचषक जिंकला आणि तेव्हा देशामध्ये असे अनेक जाती धर्माचे लोक, पण त्यात जिंकण्याने त्या क्रिकेटने देशाला असं प्रेमात टाकलं की ना जाता धर्म आहे, आम्ही सर्व हिंदुस्थान आहे. आणि त्या विश्वकपाने भारताला खूप काय दिलं की भाईचाराचं नातं तिकडे बघायला मिळालं. म्हणजे क्रिकेट माणसाला कुठे नेऊन टाकते. एक जबरदस्त लिसनिंग, तुमचा खूप अभ्यास आहे आणि तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलं. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का, कशा पण लोकांना खायला द्यायचं आणि आपलंसं कसं करायचं ना, पोटात दुखताना ना मेंदूर वारा करताना. कारण माझ्या अनेक मित्रांनी हॉटेल मॅनेजमेंट देखील केलं. आज काही क्रूजवर आहेत, काही न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे. आणि तुम्ही ज्या आपण उच्च शिक्षण, आणि तुमचं भाग्य काय की शिक्षणाच्या माहेरघरात जन्म घेतला आहे खरोखर. त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो, कारण जिथे जिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी डोंबोलीकर बघायला मिळतील ना, त्यांचं अँकरिंग ऐकावं. अनेक अँकर तुम्हाला आम्हाला बघायला मिळेल. अनेक कार्यक्रम होता, दिवाळी पहाट आहे, तेव्हा आम्हाला ते नाव आठवत नाही, पण तिच्यातून आम्हाला शब्द जे बघायला मिळत ना, अफलातून टॅलेंट. टीमची टोटल धावफलकावरती सिंगलनं पुढे जाल 63. 62 होता, एक सिंगल ॲड झाली आहे. बघा, गावाचा संघ असला की बाकी आमच्या झाईकडे टाळ्या मारतात, पण हे देखील आपलं प्रेक्षक आहेत, हे देखील यांच्यासाठी टाळ्या मारा. षटकार चौकारामध्ये कशाला असं बघायला मिळतात. हळदी कुंकू थोडाच आहे, असं नाही झाईकडे जिंकायला पाहिजे. बहन जी टालिया बजाना चाहिए, वो भी इतना बड़ा 6 लगाया आपके गांव के तीर के ऊपर. भले भले लंबे लंबे 6 मारतात. जोरदार महिला म्हणजे टाळ्या तर मारा त्यांच्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी एवढं वाहवा करतो, असं नका करू. हो, येणारा प्रत्येक संघ आपला आहे. झाईमध्ये येणार प्रत्येक बांधव बांधे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मारायच्या, नाही तर आम्ही शेंगदाण्याच्या पॉकेटमधलं क्वांटिटी कमी करू. बड़ी उलझन में कश्तियाँ सारी, रहना भी समंदर में और लेना भी समंदर से ही आहे. टीमची टोटल धावफलकावरती 63. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला आहे. अंतिम षटक मैदानावरती या ठिकाणी बाकी आहे, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील त्याचं उत्तर येणारे 6 बॉल आखरी ओव्हर हम लोगों को मिलेगा. लोवा फुल टॉस, ऑन कैच ड्रॉप. जब तक बैकअप के लिए खिलाड़ी आते तब तक खुद जाकर गेंद को उठाते हुए नजर आए, और एक सिंगल के साथ डबल को भी कन्वर्ट करने में यहाँ से कामयाबी मिलती हुई. कामयाबी आपकी दीवानी होती है जब आप मुश्किलों के सामने डटकर खड़ा रहना सीखते हो,
यहाँ से 75 प्लस जाने के लिए जरूर ट्राई करेगी टीम मरवाड़ा 11। 65 ऑन द बोर्ड। ये फुल टॉस, ऊंचाई ज्यादा, लंबाई क्या मिलेगी? मिड विकेट पे खिलाड़ी और पाए गए वहां पर। यह आता हुआ और एक विकेट अच्छे कैच के चलते सिक्सर को कैच में कन्वर्ट किया और बल्लेबाज के पारी का किया खात्मा। आणि बघा या दरम्यान आपली अंडर 90ची फायनल मॅच चाललाय आणि भारताने तब्बल 50 षटकात 411 धावा केल्यात. बघा जबरदस्त बॅटिंग भारतने 411 रन बना है अंडर 90 वर्ल्ड कप में. बघा कशा पद्धतीत आज भारताचं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. अंडर 19, अंडर 23 मेन्स आणि कालची तुम्ही जर बघितलं स्मृती मंदानाची आणि दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप जे आपण बघितली ना, जबरदस्त काय WBPL बघायला मिळाली, जिथे 202 धावा फक्त आजपर्यंत तुम्ही बघितलं रॉयल चॅलेंज बँगलोरनीच चेस केल्यात आणि काल देखील 202 धावा चेसेबल केला. काय सुंदर क्रिकेट तुम्हाला बघायला मिळालं. अतिशय इथून गेल्या रात्रभर काय करावं ते मॅच बघत बसली आणि खूप आनंद बघायला मिळाला. आणि झाईचं क्रिकेट जर म्हटलं आज सर्वांना महाराष्ट्रातून जो जो संघ येतो तो प्रत्येक संघ या टुर्नामेंटचं भरभरून कौतुक करतो. 6 षटकाचे प्रॉपर सामने बघायला मिळतात. हे खूप कमी वेळा बघायला मिळतात. आमच्या साईडला मॅचेस होतात पण आमच्या साईडला 4-4 षटकाच्या 3-3 षटकाच्या मॅचेस होत असतात. इकडे एक्झॅक्ट 6 षटकाचे बघायला मिळेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी ऑरेंज चषक करू, दुसरं खासदार चषक करू. तिथे आपल्याला एका दिवसात 8च संघ खेळवायचे आहेत आणि प्रॉपर संघ आपण खेळतो. जाऊया ओंकारजी शेट्टी यांच्याकडे. नाही, खूप सुंदर आहे दोस्ती यारीचं आयोजन. इथे फटका लाजवाब उचललाय आणि पाठवलाय मिड विकेटला. फिल्डरच्या डोक्यावरनं फिल्डर मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा पार. बेहतरीन सिक्सर. निश्चितच खूप चांगलं सहकार्य प्रत्येक जण करतात. प्रमुख खेळाडू बाद झाले जसं वाटलं होतं की इथे 50,000 सिमेंट, पण तसं नाहीये. प्रत्येकाने जबाबदाऱ्या उचलल्या.
Good इथे decision. जाईल विकेट. बघा हे क्वालिटी क्रिकेट आमच्या कॅमेरामनचं तुम्हाला खूप मोठी मेहनत खूप मोठं लक्ष बघायला भेटतं आणि ही जी आमचे कॅमेरामन आहेत ना सातत्यपूर्ण प्रत्येक 14 वर्ष परिश्रम केला आणि आता परिपक्व झालं कोणती लँडिंग झाला कसा झाला आणि सिंगल कॅमेरामध्ये देखील तुम्हाला क्लिअर बघायला भेटेल ही क्वालिटी आहे आमच्या ओम साई स्पोर्ट्सची. नाही खरंच एका कॅमेरामध्ये इतकं सगळं खरं तर कव्हर करणं हॅट्स ऑफ आहे. ओम साई स्पोर्ट्सला ग्रेट जॉब बॉईज. सध्या ऑपरेटरच्या भूमिकेत आपल्यासोबत आहे हृदयेश खरत आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत सुमित राऊत. या सगळ्यांचं करूया विशेष कौतुक. अक्षय घरत टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर डुपर स्टार ज्या गावानं दिला कठाळा त्याच गावाला ओम साई स्पोर्ट्स ही ऑफिशियल टीम बिलॉंग करते आणि खूप सुंदर टेलिकास्ट. जर तुम्ही नवीन असाल ओम साई स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतः संघम आला गेला तर मैदानामध्ये लहान लहान घेऊन खेळायचं. माची समायच्या गावाचं नाव लिंगापडाचं पुढे करायचं बघायला भेटे. इथे ऑफ साईड ऑफ स्टॉप जबरदस्त गोलंदाजी टाकताना बघत आहात. मला वाटतं किती धावाचं आव्हान दिलं विजयासाठी 77 धावाचं आव्हान दिलं आहे. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातला आपण एक संघ बघितला तो तुम्हाला मोतीलाल शहा म्हणजे वेद MS वेद डहाणूचा संघ तिसरा संघ आजच्या दिवसात बघायला मिळाला. कालच्या दिवसात झाईचा संघ बघायला मिळाला. कालच्या दिवसात बलसाडचा संघ आम्हाला बघायला मिळाला. आज पहिला संघ आम्हाला बघायला मिळाला तो डहाणूचा संघ आणि यातील संघ एक बघायला मिळेल आणि उद्या 2 संघ येतील आणि मग सुपर 6 संडेला तुम्हाला बघायला मिळेल. पण सुपर संडेला एक प्रदर्शन मॅच ठेवला 40+ या गावातले 2 संघ तुम्हाला खेळायला बघायला मिळतील आणि खरोखर बघूया. आणि गोड आवाजाचा धनी आपण म्हणतात खूप चांगलं शेअरिंग बघायला मिळते. खूप चांगल्या गोष्टी आमच्यापर्यंत येतात. कशा पद्धतीने समालोचक झाले कसा मोका मिळाला महाराष्ट्रातला एका मोठ्या समालोचक कशी थाप ठेवली जो गव्हर्नमेंट ऑफिसर इन्स्पेक्टर म्हणून काम करत हिंदीमध्ये त्यांचा हात पकडू शकत नाही. जबरदस्त हिंदी म्हणजे मॉन्टेसराचं बघायला मिळतं आणि मला ना मॉन्टेसराबद्दल कोणी सांगितलं तर संदीप गावण माझे परम मित्र आहेत. त्यांच्याबद्दल मला खूप काही त्यांनी माहिती दिली होती. नाही खूप सुंदर समालोचक आहेत संदीप गावण सर जे जुचंद्र नायगाव परिसरातील आहेत. अनेक वेळा द ग्रेट मराठा ट्रॉफी मोहनदादा पाटील यांची आम्ही कव्हर करतो. संदीप गावण आणि आमची भेट होतं. इथे फार सुंदर फटका ड्राईव्ह केला आणि मुंबईचा कव्हर ड्राईव्ह अगदी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. ब्युटिफुल शॉट आणि बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनुभवानं ज्यावेळी एखादा खेळाडू भरलेला असतो ना म्हटलं जाताना भात जेवढा पुराणा तेवढा त्याला चव लागते. लोणचं जेवढं मुरलेलं असतं ते खायला चविष्ट लागतं. क्रिकेट देखील जितकं अनुभवानं भरलेलं असतं ते पाहायला तितकीच मजा येतं आणि सध्या तो फील तो क्रिकेटचा थ्रिल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. म्हणून तर जाईकर इतकंच म्हणतात ना हमें चांद चाहिए ना हमें फलक हमें बस चाहिए क्रिकेट की झलक. संध्याकाळचं चित्र एक गरमागरम चाय सोबत कडक मॅच होईल का. स्विच इट खेळायचं दूर आहे बॉल दूर आहे बॅटच्या रेंज पासून. वाईट बॉल अपेक्षित करत होते पडल्यानंतर थोडंसं आत आणला आहे. गोलंदाज देखील हुशार आहे. पाहिलं मागच्या बॉलवरती कव्हर ड्राईव्ह आला आहे तर आता हलकासा ऑफ कटर जो वाईट लाईनवरनं थोडासा आत येताना दिसला आणि म्हटलं जाताना लाईन बिलॉंग टू अंपायर. अंपायरला वाटलं तर देऊ शकतात नाही तर नाही. क्रिकेटमध्ये खरं तर ना ICC ना BCCI रूल्स बनवते. मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून नियमावली तयार होते 1 ते 42 त्याच्यावरती क्रिकेट चालतं. फटका चालला लॉंग ऑफला. एक टप्पा जरी तिकडे तुम्ही बॉल पकडला असता ना एक चण्या शेंगदाणे आणि वटाण्याची तुम्हाला बॅग मिळाली असती मोतीलाल शहाकडनं फक्त महिलांसाठी. बघा महिला आपण कॅच पकडायचा आहे आणि वयस्कर महिलाने पकडलं ना चणा सिंग प्लस मुगडाळचा पॉकेट देखील दिलं जाईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती लेडीज जर संडेला पकडली तर इकडे सेल केला 10 रुपयाची वस्तू 30ला पण जाईल. डबल प्रॉफिट होईल आपला. हो निश्चितच 2 गोणी गतवर्षी आम्ही प्रीमियर लीगला वाटल्यात. काय महिलामध्ये 1 टप्पा कॅच पकडला तो झुंबड पडायचो महिलामध्ये कॅच पकडण्यासाठी आणि नंतर उरलेले मग अशात लहान मुलं वाटून दिले. क्या बात आहे. दिलदार व्यक्तिमत्व MS. बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील फटका चांगला आहे बट आता गॅप नाही मिळाला. सिंगलचा प्रयत्न हो क्लोज अ कॉल. बॉल लागला की आधी हात तो प्रश्न मनामध्ये आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायर्स या धनंजय या नाही अंपायर्सचं कौतुक व्हायला हवं. अंपायर्सच्या भूमिकेत तुम्ही सध्या पाहता मेन अंपायर्सच्या भूमिकेत आहेत किरणजी केनी सर आणि त्यांना साथ देतात स्क्वेअर लेगला जयेश मोरे सर जे बिलॉंग करतात घेवलीला. तर एक तारापूरवरनं आय थिंक संडेला डान्सिंग अंपायर्स देखील तुमच्यासोबत जॉईन होतील सफाळ्याचे. ते क्रिकेट विथ म्युझिक आणि त्याच्या सोबतीनं डान्स सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धावफलकावरती एक नजर टाकूयात. सध्या रन झालेल्या स्कोरकार्डवरती आपण ज्या पाहताय 19 सिंगल आली तर 20 बनतील आणि जर इकडे आउट झाले तर 19ला 2 विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळतील.
थांबा, अजून डिसिजन यायचं बाकी आहे. काल मोतीलाल शाह सरांची फलंदाजी देखील संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला पाहायला मिळाली. ओइठी आउट. अजून एक फलंदाज बाद होतील. आधी बॉल ज्यावेळी हातात आला ना, लगेच बॉल त्यांना स्टंपवरती नेला, बेल्स फ्लाय झाली, त्यानंतर त्याचं बॉडी बॅलन्स गेलं, त्याच्यामुळे इकडे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. आणि हे असतं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. जसं थर्ड अंपायरचं डिसिजन आला ना, कोणतीही आर्ग्युमेंट न करता मैदान सोडून लगेच खेळाडू निघाले. म्हणून म्हणालो ना, इतका वर्ष त्यांना क्रिकेटमध्ये काय कमवलंय, तर त्यांना नाव कमवलंय. आणि संपूर्ण संघ जो खेळतो ना, हाच व्यक्ती खेळतो. या गावाला संपूर्ण नाव दिलं असेल त्या व्यक्ती. अरुण नावाचं मी एक फॅन आहे, अप्रतिम फलंदाजी करताना, आणि अनेक मैदान आहेत देखील गाजवलेत. खरोखर वेगळा स्वभावाचा स्पोर्ट्समन स्पिरिट खूप भरला त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं जातं ना सर, तुम्ही किती जिंकताय किती हारताय महत्त्वाचं ते नाही आहे. एक खेळाडू म्हणून तुम्ही क्रिकेटचं आयुष्य कसं जगताय ते पण तितकंच महत्त्वाचं. म्हणून मी माझ्या आयुष्यात नेहमी सांगतो, यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही हारताय जिंकताय, महत्त्वाचं काय तुम्ही मैदानावरती कसं वावरताय आणि कसं लढताय. फाईट बॅक स्पिरिट आयुष्यामध्ये प्रत्येकाला करता यायला हवं. जीवनात सगळं काही संपलं वाटेल ना, तेव्हाच नवी ठिणगी चिंगारी ती वणवा पेटू शकते. कारण रान पेटवायला एखादी माचीसची काडी किंवा सिलेंडरची गरज नाही. दगडावरती दगड जरी घासला आणि ठिणगी पेटली ना, पूर्ण रान माळ जळून जातं. तसंच एक क्रिकेट आहे, जिथे आयुष्यात कमवताना शेवटपर्यंत इतकं लॉयल तुम्हाला राहावं लागतं. नाव कमवायला आयुष्य आणि घालवायला फक्त 1 मिनिट पुरेसा असतो. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते 19 धावा. विकेट नंतर डॉट आला. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल येतो सरळ स्वीपर कव्हरला. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि बॉल ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचं चौकार. 4 धावा. लावडीच्या धावफलक 23. ओव्हर संपलेत मैदानावरती 2. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी अजून या मॅच मध्ये करायच्या 54 धावा. धावफलकावरती 23 झालेत. आने वाली 24 गेंदे जीत के लिए अभी भी एक बड़ा टारगेट चेस करना है. 54 रिक्वायर्ड फ्रॉम 24 बॉल्स. 77 टारगेट या मैच में पार करा. कौन जीतेगा मुकाबला ये भी देखने वाली बात होगी, क्योंकि सुपर 6 के लिए मुकाबला खेला जा रहा है. जो टीम जीतेगी मेगा फाइनल सुपर संडे के दिन आपको वापस आने का मौका मिलेगा. डॉट बॉल के साथ इस ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज आपको नजर आए. गेंदबाजी के मार्क के ऊपर ओवर नंबर जहां से शुरू हुआ 4 पिनल. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. ये अच्छा शॉट है. खिलाड़ी के लिए चेस होगा. बैकवर्ड पॉइंट. थर्ड मैन की तरफ 2 खिलाड़ी भाग रहे हैं. फाइनली जब तक बैकअप आएगा गेंद को उठाए फेंके. 2 रन यहाँ से आसानी से मुकम्मल किए जाएंगे. सिंगल डबल से काम नहीं बनेगा, क्योंकि सामने टारगेट जब बड़ा है आपको यहाँ से एक बड़ा सफर तय करना है, तो बड़े स्ट्रोक आपको लगाने होंगे. बड़े पैमाने पे राशि खेली जा रही है. टूर्नामेंट की देखी जाए तो 50,000, सेकेंड प्राइज 25,000, थर्ड प्राइज 10,000. और ब्यूटीफुल मैनेजमेंट के साथ ये ऑर्गेनाइजेशन हमें देखने को मिल रहा है. दोस्ती यारी ट्रॉफी 2026. जब यार एक साथ आते तो क्या कर सकते हैं वो बताने वाला ये जायका क्रिकेट का कुंभ मेला आप देख रहे हो. 4 दिन की ये प्रतियोगिता. सिंगल के चलते और एक डबल का अटेम्प्ट, क्योंकि मिसफील्ड वहां पे हुई, और साथ ही साथ चलते 2 रन, और 2 रन के साथ टीम का टोटल और आगे जाएगा. 50 रनों की और दूरी यहाँ से बची है इस मुकाबले में. 77 का रन चेस, 27 ऑन बोर्ड. अभी भी 50 रनों की जरूरत है. गेंदे बची है यहाँ से 21. आने वाली 21 गेंदे और 50 रनों की दरकार. अच्छा चल रहा है मुकाबला. दोनों टीमों के लिए मौका बहुत ही बड़ा है. डीप में फील्डर्स कवर्स पे आएंगे. एक सिंगल, सेकेंड का कॉल और रनआउट का मौका. व्हाट अ थ्रो एंड व्हाट अ टैली बाय कीपर. और यहां से आएगा और एक रनआउट का विकेट. 3 विकेट इस मुकाबले में गए. तीनों विकेट रनआउट के चलते गवाए बल्लेबाजी करने वाली टीम के. और वो कहा जाता है ना, कुराडी पैर पे नहीं
कुराडी पे जाके पैर रख रही है बैटिंग करने वाली टीम। एक के बाद एक एक रन आउट। डीजे रुकिए। देखिए आप एक बात देखते हो कि बहुत सारे टीम मालिक आते हैं, मगर मोतीलाल शाह को देखिए आखिर तक देखते कि उनकी टीम जीत के बाद चली जाती है। मोतीलाल शाह जहाँ पूरा गेम देखते कि आने वाले टीम के साथ हमारे मैच होने वाले हैं, तो कौन से खिलाड़ी क्या खेलते हैं, ये हुनर जो है ना एक बहुत ही बेहतरीन ऑनर के पास होना चाहिए हमेशा। कौन से भी ग्राउंड पे ये काम हमेशा मोतीलाल शाह से में देखने में। क्या बताएंगे उनके बारे में? कल आपको कहा ना, अगर मोतीलाल शाह के जिंदगी से आप पैसा कम करो वो जिएंगे, लेकिन क्रिकेट अगर आपने कम किया ना 10 साल ये इंसान कम जिएगा. नात करती काय यावंच लागतं आणि जाईवरती प्रचंड प्रेम आहे मोतीलाल शाह सरांचं. त्यामुळे इथलं क्रिकेट त्यांना पाहायला नेहमी आवडतं आणि जेव्हा जेव्हा आम्ही पालघरमध्ये येतो ना खूप सारं प्रेम खरं तर मोतीलाल शाह सरांकडनं मिळतं. लवकरच येत्या काळामध्ये तुम्हाला शिवनेरी चषक विराथनला तिकडे देखील जाईचा संघ ग्रामीण फॉर्मॅट त्या सोबतीनं व्यावसायिक फॉर्मॅट 2 लाखाची स्पर्धा खेळताना पाहायला मिळेल. अपकमिंग बिगेस्ट टुर्नामेंट टेनिस बॉल क्रिकेट विश्वात तब्बल 54 वर्ष ज्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं मुरबाडची शान धडाकेबाज चषक तिकडे जाई तुम्हाला खेळताना दिसेल. 11 बाईक सोबत एक स्पर्धा येते भिवंडीला लक्षा चषक तिकडे देखील तुम्हाला जाईचा संघ खेळताना पाहायला मिळेल. येत्या काळामध्ये खूप मोठं क्रिकेट जाई खेळताना तुम्हाला कल्याण डोंबिवली रायगड मुरबाड आणि सफाळे बेल्टमध्ये पाहायला मिळेल. बॅक ऑफ द हँड टाकला होता ऑफ ब्रेक आणि तिकडे बीट केला बॅट्समनला. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. षटक संपलंय मैदानावरती नंबर 3. 2 षटकांमध्ये 23 झाले होते. या षटकामध्ये धावा थांबलेत आटोक्यात आलेत आणि धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं 3 षटकं संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा झालेत 29. ज्यावेळी पहिल्या डावात मरवाडा 11 बॅटिंग करत होती ना तिकडे 30 बनले होते, पण चौथ्या ओव्हरमध्ये काय घडलं तब्बल 21 धावेचं ते षटक आलं होतं. म्हणजेच म्हटलं जातं ना कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, हारकर जीतने वाले को लोग यहाँ बाजीगर कहते हैं. तिकडे बाजीगर बनला होता बॅटिंग करताना फलंदाज राज. त्यानं मारला होता 1 षटकार 3 चौकार. इथे एखादा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल का या त्या सगळ्या चर्चा मैदानावरती केल्या जातील. पुन्हा एकदा आपण थोडासा डीजेकडे जाऊयात, एक संधी डीजेला देऊ आणि थोडी चर्चा दीपक संके सरांसोबत जरूर करूयात. आने वाले गेंदे बचे यहाँ से 18 और जीत के लिए यहाँ से अगर बात की जाए ना अभी भी 48 रनों की जरूरत है. 48 टू विन फ्रॉम 18 बॉल्स. 18 चेंडू 48. गेंदबाजी के लिए तैयार. ये बहुत इंपॉर्टेंट ओवर है इस मुकाबले में का. इस ओवर में आपको पता चलेगा उठ किस करवट बैठेगा. मरवाड़ा के बाजू में या टीम कुंज इंटरप्राइजेस. वाइड यॉर्कर डालनी थी, लेन से चूके लाइन से चूके और यहाँ से वाइट बॉल के साथ 1 रन एक्स्ट्रा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए आता हुआ. अभी भी 18 गेंदे और 47 रनों की जरूरत है. वाइट बॉल टीम का टोटल 1 से आगे जाएगा 33-0. अगली गेंदबाज तैयार है विराज अपने सेकंड स्पेल में आए. ये फुल टॉस डाली थी विराज ने. क्या पीछे कीपर ने बॉल कैरी किया, लाजवाब. बेहतरीन बिहाइंड द विकेट. जो 4 रन मिलने वाले थे ना उन्होंने रोका और बताते हुए टीम को जिसका पेट नहीं वो सेट नहीं. काय शब्द ऐकायला मिळतात. तो माणूस झोपताना देखील आठवण आली ना ओमकार शेट्टी जिथे मला वाटतं झोप देखील 10 मिनिटं दूर पडली जाईल. अगली गेंद बॉल हवेत. डाउन दी बॉल फील्ड जुगल कैच 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 रिले कैच ड्रॉप. मौका था
यहाँ से नहीं बजुआ उसका बहुत ही बढ़िया कोशिश की है, जोरदार तालियां होना चाहिए। अपकमिंग यंग टैलेंट जुगल गेंद तक दौड़ते गए, आखिरी सांस तक देखते रह गए, उनसे गेंद छुड़ी, दूसरे ने ट्राई किया और तीसरे ट्राई में गेंद फिसल गई। देखो कहाँ कहाँ क्या क्या होता है। और इसी के तो क्रिकेट का संग्राम, क्रिकेट का खेल में अनिश्चितता खेल कब है, अंतिम क्षणों तो कुछ होएगा पता नहीं चलता है, मगर गेंदबाज काफी बढ़िया गेंदबाजी करते हो। अब तक बात करेंगे तो मैच पूरा मरवड़ के पास झुका हुआ है। अगदी बरोबर आहे आणि कॅच झाली इकडे ड्रॉप फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ अटेम्प्टला इकडे झेल सुटला. इथे देखील लाईन चांगली आहे म्हणजे मागच्या बॉलवरती सध्या मॉडर्न डेच्या कल्चरमध्ये म्हणायचं झालं ना तर संकेत सर घडलं काय इंस्टाग्रामला एखाद्या क्रशला तुम्ही मेसेज करावा हाय त्याचा रिप्ले यावा हाय देन तुम्ही मेसेज करावा यू आर ब्युटिफुल त्याचा रिप्ले नाही आला यू आर क्यूट त्याचा रिप्ले नाही आला अँड यू आर ऑलमोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्यूटनेस ओव्हरलेटेड त्याचा पण रिप्ले नाही आला आणि तदनंतर समोरच्या पर्सननं डायरेक्ट तुम्हाला ब्लॉक करावं आणि नेक्स्ट मेसेज तुम्ही ज्यावेळी करायला जाल समोर नोटिफिकेशन यावी इंस्टाग्राम युजर अगदी ते घडलं होतं फिल्डरसाठी कॅच ड्रॉप झाल्यानंतर. घेतला काय सोडला गेली 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 तिथे थांबत नाही बॉल. सरळ इकडे चौका निघून जातोय. कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल होता, कव्हरच्या दिशेला पकडायला पाहिजे, कारण 15 मध्ये तुम्ही म्हणा की 46 बनवायचे आहेत, एखाद्या षटकात तुम्ही म्हणा की 10 किंवा 21 आल्या तर तिकडे मोमेंटम बनला जाईल आणि सामना झोपायला जाईल. बिल्कुल काफी काटे की टक्कर और दर्शक जिस तरह से सवेरे से आते हैं इसमें से कोई कोई खिलाड़ी, क्योंकि जहाँ पे महिला मंडल की बात करेंगे इस सरू के बाग में असं म्हणतात ना सरूच्या झाडात त्या सावलीच्या वनात जे काय घडतं ते दिसत नाही, पण लोकोबाई घेतल्याशिवाय जात नाही हे सरूच्या बागेत तुम्हाला बघायला मिळते. चांगला अनुभव दिसतो तुम्हाला. टोटल धावफलकावर आपण बघताय जाऊन चौकारानं पुढे चालली आहे 36-36 अजून 40 पाहिजेत. इथे देखील फटका फसला बॉल हवा येते आणि यावेळी मध्ये कोणती चूक करणार नाही आहे. जुगलनं घेतली आहे कॅच फलंदाज होईल या ठिकाणी बाद ओईठी आउट. आणि मला एक प्रश्न पडतो संकेत सर तुम्हाला विचारेल मोती सरांची हेअरस्टाईल पाहिल्यानंतर मला कधी कधी असं वाटतं की जवानीतला मिथुनदा आपल्यासोबत बसलाय की काय. हो निश्चितच. तुम्ही बघितलं तुम्ही लग्नात काही नाचत नाही पण नाचणाऱ्या खेळाडूबरोबर बाकी तो उभा असतो. कधी पण तुम्ही बघा डिस्कोवर गाण्यावर लागा, कारण यांचा जन्माचा काळ आणि यांचा कॉलेजचा काळ मिथून जाता डिस्को त्यांच्या जमान्यातलाच होता. आपण बघितलं असेल अनेक प्रकारचे पिक्चर आणि बघा त्यांची हेअरस्टाईल ते एक वेगळे जेंटलमॅन आहेत, त्यांना हौस आहे त्यांची कपड्याची फॉर्मॅलिटी बुटाची स्टाईल म्हणजे थांबा ना. एक एवढं चांगलं तुम्हाला उदाहरण बघायला एका माणसाच्या पर्सनल विषयी आपण करू ज्या माणसं जायला जगापुढे पोचवलं. आणि एम ए धुळ्यात तुम्ही बघितलं ना जसं गावचं ते स्पेशल बघायला म्हणतात. आणि अजून सांगायला आवडेल की तुम्ही जरी मांसाहारी खाता तुमच्या बाजूला ते शाकाहारी खातील. आम्ही तारापूरच्या मोहल्ल्यामध्ये लग्नाला गेलो होतो, माझं लग्न होतं ते कोणाचं साकीर मुल्ला अंडरआर्मचा, ज्याने वाय कट्ट्याला 2 चेंडूमध्ये शेवटच्या चेंडू चौकार मारले होते बघा, तो आमचा तारापूरचा खेळ होता. त्याची हळदी होती, शुद्ध शाकाहारी माणूस आणि बाजूला बसून बिर्याणी खातात. म्हणजे त्या माणसामध्ये किती निर्बळ प्रेम किती काय बघायला मिळते की शब्दाच्या पुढे असं म्हणतात ना तसं पाहायला मिळते. नाही खरंच हे सगळे एक्झाम्पल तेव्हाच येतात ज्यावेळी तुम्ही आयुष्य रिअल लाईफ मध्ये जगता. इथे फटका कडक्या बेधडक्या काढला बॉल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय खणखणीत दणदणीत षटकार आणि या षटकारानंतर ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहताय 4चा खेळ संपलाय. टीमची टोटल धावफलकावरती 42. मॅच अजूनही ऑन आहे. 77चा रनचेस बॉल बाकी आहे तिथनं 12 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 35. निश्चितच तुम्हाला मी म्हटलं होतं ना की ओमकार तुम्ही बघाल डीजे थांबा ना आज जर थोडं थांबा. ओमकार तुम्ही बघाल की इथे असे खाडीच्या किनाऱ्यावर खेळतात, हे खाडीच्या किनाऱ्यावर ओल्या मातीवर खेळतात. भरती आली की ते ओलं असते आणि म्हणून त्याच्याकडे सिमेंटची विकेट असतात आणि ओल्या चेंडूमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू थोडासा मागतो आणि तो देखील चेंडू बघतोय. 12 चेंडू 35 पाहिजेत, 12 चेंडू 35 पाहिजे आणि त्यामुळे त्यांना कितीतरी लॉट झाला जवळ पडलं आकाश ढगाळ तरी चेंडू परफेक्ट असतो. म्हणजे ॲटॅक जे म्हणतात ना या खेळाकडे आणि 11च्या 11 प्रॉपर बॅटर करणारे या संघामध्ये खेळाडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. नाही काल पण या ग्राउंडवरती आहे ना बॉल जवळजवळ मातीमध्ये अगदी खूप वेळ इकडे तिकडे गवतात जाऊन ओला झाला होता. स्वप्नील बॅटिंग करत होता जो जाईचा प्लेअर आहे प्रॅक्टिसमध्ये आणि स्वप्नीलनं संतोष दवणेला षटकार इतका लांब मारला ना मी बॅटिंग स्वप्नीलची पाहतच राहिलो. आणि संतोष दवणेसारख्या बॉलरला सांगून 6 मारणं हे जाईचे प्लेयर्स करतात ही देखील एक मोठी गोष्ट आहे. एक सिंगल इकडे ॲड होईल, सेकंडचा कॉल आणि 2 धावा मिळतील का क्वेश्चन मार्क आहे. सुरुवातीला ज्या 3 विकेट्स रनआउट आल्या ना त्याकडे खूप काही गमावलं, थोड्याशा धावा थांबलेत, फरक थोडा जास्त वाटतोय. मरवाडा 11 या मॅचच्या सध्या ड्रायव्हिंग सीटवरती स्ट्रॉंग झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बट क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. जसं 4थ्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 21 आल्या, इथे जर 20-22 आल्या तर सामना बदलू शकतो.
निश्चितच खूप चांगला बदलू शकतो. तुम्हाला बघायचे आहेत 77 धाव विजयासाठी पारवा षटक पुन्हा घेऊन जाते गोलंदाज. ओ चांगला ऑफ ड्राईव्ह खेळाय, चेंडूचा डीप लॉंग ऑफच्या रिझल्टला जबरदस्त फिल्डिंग करायचं काम इथे बघायला मिळते. थोडीशी प्लंबिंग झाला एका धाव्यावर समोर. बघा बॅकिंग किती सुंदर केलं बघा. डीप लॉंग ऑफचा खेळाडू तिथे आला आणि बाकी कव्हर केलं. हे असायला पाहिजे. जबरदस्त फिल्डिंग अटेम्प्ट करताना सगळे नवतरुण बघायला मिळतात. आणि एक दर्जेदार खेळतात तुम्ही केव्हा रंगवतात की प्रत्येक संघामध्ये तशा दर्जेदार खेळपट्ट्या बघायला मिळतात, चांगले फलंदाज बघायला मिळतात. आणि फिल्डिंग आपण बघा, एक झेल सुटला तेव्हा मोटिवेट केलं सर्व 40 आणि बघितलं की डीप लॉंग ऑफचा एक्स्ट्रा कव्हर आला आणि कव्हरचा खेळाडू शेतशेकडे निघाला. बघा ही तुमची कॉम्बिनेशन असायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. स्टेशन येण्याच्या आधी पॅकअप, भांडण झाल्यानंतर आयुष्यात बॅकअप, मोबाईलची चार्जिंग संपल्यानंतर पॉवर बँक, अडचणीत असल्यानंतर मित्र आणि क्रिकेटमध्ये मिसफील्ड झाल्यानंतर समोरच्या फिल्डरनं दिलेली साथ, या सगळ्या गोष्टी जर वेळेवरती नाही मिळाल्या आणि खतम किस्सा, टाटा बाय बाय. टीमची टोटल सिंगल वाईड एक्स्ट्रा आली आहे. धावफलकावरती मागच्या 2 बॉलमध्ये 4 आलेत, म्हणजे 10 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजून करायच्यात. या ठिकाणी 31 धावा, 10 चेंडू 31, एक फटका पाहिजे आणि तो आलाय. चाललाय बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल पॉवरफुल हिटमॅन रोहित शर्मा, रिकी पॉन्डिंग स्टाईल, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. डीजे जरा थांबा आता म्हणजे ओंकार तुम्हाला म्हटलं नाही की नाही, या गावामध्ये मी 3 वर्षापूर्वी गेलो होतो. मला आवर्जून ते बोलवतात पण मला वेळ नसतो, आपण जाऊ शकत नाही. मृदू स्वभावाचे तुम्ही जो निर्णय द्याल मान्य करणारे कधीच. बघा आता कसं स्पोर्ट्समॅन केलं, पण प्रॉपर बॅटर आहेत, मातीच्या वरती खेळतात, ओल्या विकेटवर खेळतात. हे बूट घालून खूप कमी पद्धतीने खेळतात. ॲक्च्युली ट्रॅक सूट आणि ओल्या पण खेळतात. बूट घालतात थोडं आकड वाटते, पण ज्या पद्धती तुम्हाला म्हटलं की 11च्या 11 फलंदाजाकडे क्षमता आणि म्हणून तो संघ तुम्हाला एवढा मोठा बघायला मिळतो. नो डाऊट ॲट ऑल. अरुण दादाच्या तालमीत तयार झालेली टीम आहे आणि जर तुमचा अगदी आखाड्याचा वस्ताद चांगला असेल, पैलवान चांगले घडतात. सध्या ते करतोय हा फलंदाज. आता लागली या बॅटची कडा, रिझल्ट चांगला, मागे फाईन लेग, आउटफील्ड फास्ट, नशिबाचा चौकार, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अब मजा आएगा, अब मजा आएगा इस मुकाबले में. चला संकेत सर, तुम्हाला डीजेला थांबवायचं नसेल तर एक संधी देऊयात. डीजे गाना बजाइए. थँक्यू डीजे. मागच्या 4 बॉलमध्ये धावा खर्च झाले 14, म्हणजे 8 बॉल 21 धावेची गरज. आने वाली 8 गेंदे 21 रनों की जरूरत. इथे बॉल अपील आणि ज्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटची आपण चर्चा केली ते फलंदाज या ठिकाणी करणनं देखील दाखवलं. त्याला माहिती आहे टीमला रन पाहिजे. आता बॅटला जसा लागला, मागे झेल झाला, अंपायरच्या निर्णयाची कोणती वाट न पाहता करणनं त्या ठिकाणी सोडलं मैदान. आणि खरंच कुंज एंटरप्राइजेस खूप चांगलं आयडल क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. बघा हा समाज आहे ना, पूर्वीच्या काळात राजे समाज होता, म्हणून आम्ही काय म्हणतो मितना राजाला. अशी एक दंतकथा आहे की हे लोक राजेशाही घोड्यावर फिरायचे, पण यांना खाडीमध्ये माशी पकडण्याचा छंद फार. आणि बघता बघता राजा माशी पकडे, लोकांनी बघितलं आणि मग त्याची राजा, अशी दंतकथा. म्हणून आमच्या भागातल्या माची गावातल्या लोकांना ज्या ज्या माझ्या मच्छी वगैरे मितना राजा म्हणून म्हटलं. ते खऱ्या अर्थाने या भागातला हा माची समाज आहे ना, तो राजा समाज तुम्हाला बघायला मिळतोय. नो डाऊट ॲट ऑल. सगळे कष्ट करून अगदी प्रामाणिकपणे जीवन जगताना आपलं आयुष्य घडवणारे हे सगळे असतील समाजातील लोक आहेत. पालघरमध्ये समाजाच्या अनेक मोठ्या मोठ्या लीग होतात, त्यामध्ये देखील प्रत्येक समाजाला एक वेगळं योगदान मिळतं. हा बॉल या मॅचमधला महत्त्वाचा. 7 बॉलचा खेळ बाकी आहे, 21 धावेची अजूनही गरज आहे. या बॉलवरती कमीत कमी 4 किंवा 6, मग मजाल शेवटच्या ओव्हरमध्ये जिकडे मॅच बॅलन्स. संध्याकाळचं सत्र आज की शाम किसके नाम. टप्पा पडलाय, खूप 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 बॉल तिकडनं आत आलाय आणि इकडे बीट झालेत फलंदाज आणि निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी होतीये सांगता समाप्ती. आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 6 मध्ये 21. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 21 धावेची गरज है. ना कोई मुसीबत है ना कोई तकलीफ है, तो क्या मजा है जिने में.
अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. व्हाईट बॉलचा इशारा आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 बॉल 20 धावा. आता हृदयाच्या ठोक्याला जर आपण मोजलं ना तसं 72 पडायला पाहिजे. प्रत्येकाचे वाढतील कारण या मॅच मध्ये काजाचा ठोका चुकताना तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटच्या समोर हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ कोण येईल बॉल वरती. वॉर्ड स्टॉप अप्रतिम फिल्डिंग सेकंडचा कॉल रनआउटची संधी. ओ कीपरना दाखवलं जरूर एम एस धोनी स्टाईल आपलं टॅलेंट. फिल्डिंग चांगली झाली शॉट चांगला होता यष्टीरक्षण चांगलं झालं. रन्स मिळालेत मैदानावरती 2 आणि समीकरण या मॅच मध्ये उरलंय. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्यात 18. दोस्ती यारी ट्रॉफी दोस्ती एक अजीब रिश्ता है जो निभाव फरिश्ता है असे सगळे मित्र एकत्रित येऊन जाई गावाचं नाव क्रिकेटमध्ये मोठं करणारं हे आयोजन आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफच्या वर न मारलाय. दे दनादन टनाटन षटकार. थँक्यू डीजे. या षटकारानंतर ना आता माहोल बनलाय. या षटकारानंतर आज की शाम किसके नाम समोर आता क्वेश्चन मार्क आलाय कारण या एका फटक्यानं बॅट्समन इतकं सांगतोय आपली एक फाईट वातावरण एकदम टाइट. म्हणून अखंड आज की शाम अखंड के नाम. हा संध्याकाळी सगळे अखंडला तर शोधत जातात. स्पेशली जाईकर 4 मध्ये पाहिजेत. 12 वन लेफ्ट केलं जाऊ दिलं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय बॉल आणि आता 3 मध्ये पाहिजे 12. जाईकर जर रिअल क्रिकेट लवर असाल ना तर हा सामना तुम्हाला एक वेगळ्या अगदी उंचावरती नेऊन मॅचचा आनंद देईल. फक्त या बॉलवरती एक बिगिट आला पाहिजे. रिव्ह फेअरला नाही अंपायरने घेतलाय का रिव्ह. 3 मध्ये 12 तेच तर सांगतोय. आने वाली 3 गेंदे 12. 21 चाहिए थे पहिला व्हाईट बॉल डाला. भाऊ 12वा खेळाडू आहे तुमचा 21 आहे तसं चुकणार नाही. उसके बाद डबल उसके बाद सिक्सर. काय प्रेक्षक बघायला भेटत चारू बाजूने जबरदस्त. जसं काही आषाढी वारकरीची एकादशीला रिंगण घातलं जाते ना तशा पद्धती चोहो बाजूने प्रेक्षक बघायला मिळतात. 3 मध्ये 12. हा फुल टॉस आता होऊ दे एकदा जोरदार टाळ्या. चाललाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. मॅच आली अंतिम 2 बॉल वरती 6 पाहिजे 2 मध्ये. व्हॉट अ मॅच. म्हणून ओमकार तुम्हाला म्हटलं होतं ना की 11च्या 11 खेळाडू हवेच्या विरुद्ध प्रॅक्टिस करतात. त्याच्या गावाची तुम्ही प्रॅक्टिस बघायला गेले सिमेंट विकेट बघायला मिळते. पायात बुटं घालू शकत नाही बाजूला चिखल असते पण हवेच्या विरुद्ध प्रॅक्टिस करताना हा त्याचा एक वेगळा भेद. आणि साधारणतः संध्याकाळी प्रॅक्टिस करतात कामावर येतात घरी येता येतं 5-5:30 वाजतात. मग 5:30 ते 7 7:15 पर्यंत प्रॅक्टिस करतात. म्हणून या क्लायमेटमध्ये परफेक्ट बॅटिंग त्याची होत असते. आमच्या गावात आहे ना 80 एकरचा एक तलाव आहे. तिथे चिखल असतं चिखलातून कमळ बाहेर येते. इथे तेच आहे. ही टीम देखील तशीच आहे. अगदी तिथनं इतिहास घडवायला आली आहे. सिंगल झाली आहे पूर्ण. मॅच शेवटच्या अंतिम बॉलवर 1 बॉल 5 की 4 रनआउटची संधी आणि 1 बॉल 5 धावेची गरज आहे. आखरी गेंद और 5 रनों की जरूरत और 1 रनआउट की विकेट. क्या चल रहा है मुकाबला. आखिरी गेंद बची है और रन चाहिए यहां से 5. मतलब इसे लगा डाला सिंगल हुकला तर संपला ठोकला तर जिंकला. म्हणजे इथे बाकी एक ठोकायचं आहे की एक तर हुकायचं आहे. पण दर्शक प्रेक्षक टाळ्या वाजवा. काय मॅच आवडला जबरदस्त मॅच. आणि म्हणून तर झाईकर क्रिकेट प्रत्येकाच्या प्रेमात पाडलाय. जो येतो त्या क्रिकेटच्या प्रेमात पडतो. कारण ऍक्च्युअल क्रिकेट परफेक्ट क्रिकेट काय बघायला मिळते. आणि 6 षटकामध्ये हेच तर खरी कधी फलंदाजाकडे कधी गोलंदाजाकडे क्षमता बघायला मिळते. शेवटचा चेंडू आणि अंतिम 1 बॉल 5 रन. होऊ द्या मग एकदा जोरदार टाळ्या बॅटिंग टीम की इथे फलंदाजाच्या विरुद्ध गोलंदाजाचा दबदबा. सुपर 6 मरवाडा 11 की एंटरप्राइजेस. आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. व्हाट अ शॉट इज दैट. रुतबा यूं ही बरकरार रहेगा चाहे उजाड़ने वाले दिन रात एक क्यों ना कर दे. कुंज एंटरप्राइजेस